नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शन वाढणार, सरकारचा मोठा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे, ज्यामुळे निवृत्तीच्या वेळी त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे। या नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या योजनांमध्ये सुधारणा होणार असून विशेषतः जे कर्मचारी वर्षाच्या मध्यात किंवा शेवटी निवृत्त होतात त्यांना विशेष लाभ मिळणार आहे। हा निर्णय कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील नियोजनाला बळ मिळेल। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने निवृत्तीच्या नियमामध्ये बदल केले आहेत। नवीन आदेशानुसार 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ म्हणजे नोशनल इन्क्रिमेंट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यामुळे निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन आणि इतर लाभांमध्ये वाढ मिळेल। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक फायदा होईल। मंत्रालयाच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या 20 फेब्रुवारी 2025च्या निर्णयाचा हवाला देण्यात आला आहे। या आदेशानुसार जे कर्मचारी 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होतात त्यांना 1 जुलै किंवा 1 जानेवारी रोजी वेतनवाढीचा लाभ घेता येईल। यापूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची तारीख निवडण्याची मुभा होती, परंतु आता या नवीन नियमामुळे निवृत्तीच्या वेळी त्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होईल। हा बदल कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे। ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे। फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजित सिंग पटेल यांनी सरकारला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS अंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ देण्याची विनंती केली होती। या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या काळात अधिक आर्थिक सुरक्षितता मिळेल, असे फेडरेशनचे म्हणणे आहे। सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता मिळत आहे, जो मार्च 2025 मध्ये लागू झाला। हा भत्ता जानेवारी ते जून 2025 या 6 माहीसाठी आहे। आता जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी महागाई भत्त्यात नवीन वाढ अपेक्षित आहे। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत ही शेवटची वाढ असण्याची शक्यता आहे, कारण 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।